भगवंताला आणि बाबाला एकटीने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जमदेव जी को प्रणाम. परमात्मा सर्वांना नमस्कार. परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वजनानगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज मासिक नवे हवन कार्य बाबाचे सेवक उमेशदादा मशमळे यांच्या निवासस्थानी वेळेनुसार हवन कार्य पार पडलं. त्या व्यतिरिक्त एका भगवत गुणाची चर्चा बैठक सुरू आहे. या चर्चा बैठक मध्ये स्वयं भगवान बाबा हनुमान उपस्थित आहे. भगवंताला माझा प्रणाम. त्याचप्रमाणे सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जमदेवजी उपस्थित आहे. बाबाला सुद्धा माझा प्रणाम. त्याचप्रमाणे सर्वांची लाडकी वाराणसी बाबाला वेळोवेळी सहकार्य करणारे मातोश्री वाराणसी जयंती धुबरीकर आईची ममता उपस्थित आहे. आईला सुद्धा माझा प्रणाम. त्याचप्रमाणे प्रत्येक चर्चा बैठकी करता अध्यक्ष साहेबाची गरज असते. आजच्या बैठकीचे सभाध्यक्ष मानवरा परिसरातील आदरणीय सन्मान्य बाबाजी सेवक लीलाधर भाऊ वांगले अध्यक्ष साहेबाला माझा नमस्कार. त्याचप्रमाणे तारणी परिसरातील मार्गदर्शक व मंडळाचे मार्गदर्शक व माजी मार्गदर्शक आदरणीय सन्मान्य चारडे साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे निमजा खंडावरचे मार्गदर्शक आदरणीय उके साहेब मार्गदर्शक यांना सुद्धा माझा नमस्कार. आणि संपूर्ण आदरणीय मंच सेवक सेविकिनी बाळगोपाळ आदरपूर्वक माझा नमस्कार. संचालक साहेबांना सुद्धा माझा नमस्कार. पाच संचालक साहेबांना मला थोडक्यात अनुभव व्यक्त करायला सांगितला त्याचे फार आभारी आहे. पण अनुभव इतका छोटासा सुंदर आहे. करीब 3 वर्ष होत आलाय त्या अनुभवाला. तरी तो शेवगावना साध्या कार्यांनी सेवक असताना आता हालाकीमध्ये उपस्थित आहे. महेश भाऊ पाहुणे उभे आहे. सेवक भाऊ सेवक मौजूद आहे. अनुभव सत्य आहे. नाही यायला गेलं ना परसाला धुल हातभर कापी सांगत काही मतलब नाही. आम्ही ऐकत जाऊ आणि पाहत आलो. बोलणं हा गाव फुंडनेशन लक्ष्मण भाऊ कांबळे ठेकेदार. ह्या खंड इतकी खाई खोल होती बंधाऱ्याची. तिथं वरच्या थडीवरून गोटे फेकण्यात आलं. पण थडी कधी कधी घसरली नाही. उन्हाच्या मातीचा खरं सुद्धा घसरला नाही. पण बंधाऱ्याची लीप ठोकण्याकरता खाली उतरलो आणि लेबर धान्य ह्या गावचे गोंडा पिंपरी वसनचे हे लेबर आमच्या कामावर होते. आणि ह्या चाळा पार्टीला आमचे ठेकेदार साहेब ह्या साईडवर होते. मला म्हणतो कोसरी तुम्ही चालू करा मशीन काम सुरुवात चालू करा काँक्रीट टाकणं. ठीक आहे. आता तो अनेक रस्त्याने व्यक्ती म्हणजे आमचे मामा आईच्या चुलत्याला पोरला मामा म्हणलं गरीब आहेस तर चाल तुला बी 2 पैसे होतील मला थोडी देणार आहेस. ते 8-15 दिवस आमच्या साईडवर येणार चालू झालं तरी काही झाला नाही. दुसरे 2-3 लिपा भरून गेल्या तरी काही झाला नाही. पण 4x8 ची म्हणजे असे 4-5 मीटर लांब 1 मीटर भाडाची वाल 4 फीटची शेंबरी बोलणं चालू केलं पाहिजे साहेबासोबत. आणि लेबर लेबर मजूद होते आमच्या बरोबर. आता शेंबरी ठोकणं चालू केलं आणि ते माती भूर खसायला लागली. आणि हालाकीमध्ये भंडाराचा आमचा ठेकेदार भाऊ होता टेंडर घेणारा. तर काय सेवकांना माती खसण्याला सुरुवात झाली आणि माझी लक्ष बनली का बाजूला हटा. तो अनेकाच असताना व्यक्तीचा प्लाय मध्ये सापडला. टोंगरा भाऊ दबला होता. परमेश्वराला सुमरण केलं का परमेश्वर हे का झालं. पण ह्या मुलाचं लग्न व्हायचं आहे त्याचं याचा अधिक नाही झालं पाहिजे.
तरी माती खसणार चालू झाली तरी मी आपल्या जीवाचा पर्वा न गेली, पाय काळाला भिल्लो आणि बावणे साहेबाला बी म्हटलं आपण दोन सेवक मी त्यागीत आहोत, तुम्ही कच्चीचा आणि हे अनेकात लेबर आहेत, हे पळायला लागले पण तुम्ही माझ्यासोबत राहा, आपण ध्यान मजबूतीनं काम करू आणि त्या व्यक्तीला जीव वाचवू. पाय काढायला गेलो, पुन्हा मोठा ढेकून पडला, म्हणजे 3 ते 2.5 फुटाचा मातीचा लेवटा पुन्हा पडला. पुन्हा लेबर पडायला लागले, वरती चढायला लागले आणि पुन्हा परमेश्वरावर सुमरण केला. पाप परमेश्वरा करता गर्वीला तुम्हीचा आणि मला सामोर टाकून सांगा या व्यक्तीला काढू द्या. म्हणजे 2.5 ते 3 फूट 10 ते 15 मिनिट तो मातीमध्ये दबून आला तो व्यक्ती. आणि मला असं वाटलं का परमेश्वराने का केलं, का नाही माझ्या हाताला काहीच लागलं. पण परमेश्वरानं ऐकलं. परमेश्वरानं म्हणलं का तू शेवट जागा आज तुफान आणेवाला आहे, पण मला समजलं हे वेळ का काळ का, पण त्या व्यक्तीला जिवंत काढलं. बाबासाहेब काढलं का नाही, काढलं ना. नाहीतर आमच्यासारखे 10-20 माणसं चांगले राहिले असते तरी त्यातून 3 फूट बाजूला पळाले असते किंवा गाडीला किक मारून गावाकडे पळायला निघले असते, त्या जीव तिथे गेला असता त्या व्यक्तीला. मग बाबा आमचं कसं, आम्ही बाबाचे गुणगान गावतो का, ऑफिस गावतो ऑफिस, या मार्गावर ऑफिस. आमचा बाबा असा होता, त्यानं आमचं बरं नाही केलं, त्यानं वाईट केलं. आमचे कर्म बरोबर पाहिजे. का पाहिजे कर्म, तर परमेश्वरानं ऐकलं. तो ठेकेदार अनेक असताना प्रत्येक देवादेवतीच्या नावं घेऊन तो सुमन करे, पण त्याने शेवट अनेक वेळा ठेकेदार मोकातून शब्द ऐकलं की बाबा जिंदगी तुम्ही पण व्यक्तीला वाचवा, हा तुमचा सेवक वाचवत आहे. मला आवाज आला, बाकीच्या आलं तरी नाही. वरती गेले, मी त्याला शिवागाडी घेऊन लागलो, सारे तुम्हाला पाहुड्यात तोडून टाकीन मला लेजर काढून लागल्या, तुम्हाला येत दाखवून हे तुम्हाला सांगतो. धागाच्या मारल्या खाली उतरले आणि मामा म्हणून सांगायला आमचे पाहुणे सारखे आवाज मारत. मी आवाज मारत 3ऱ्या आवाजामध्ये म्हणते भाषा मला वाचव. माती म्हणजे अशी कोरत नेली. पोकल्यानवाला म्हणलं साईडला टाकलं ना बाजूला कर. पोकल्यानवाला म्हणजे भाऊ मी नाही करत आणि तंगडा मोडला हात मोडला, मी रिस्क काही घेत नाही, नाहीतर मी बघून जातो. बरं नको तू करू, सगळ्याला उतरवलं घालतो. तुम्ही म्हणलं दुरून पावल्यानं सबलून माती खोडा आणि याला आपण काढू. चोहरा केला, मी त्याला काढत गेलो. बावणे साहेब ना सोबत होते, बाकीच्या चिल्लवले होते, लवले होते. तुम्हाला यायचं की नाही यायचं, नाही तुम्हाला मी खतम करीन. त्या माणसाची वाचला पाहिजे, नाही तर माझा काढत लागला नाही पाहिजे. परमेश्वराला अजून पुन्हा सुमरण केलं. परमेश्वरा हा अनुभव असताना व्यक्ती याचं जीवन का होईल, याचं लग्न व्हायचं, विधी व्हायचं आहे, पण त्याच्या घरचे लोक का म्हणतील मला. तर खरोखरच परमेश्वरानं वाचवलं. 3ऱ्या आवाजामध्ये मामा म्हणलं म्हणतो भाषा मला वाचव. मला इथं खोरा काढला आणि एवढा मुंडका फक्त खाली गेलं, माती चेहऱ्यावरली माती उघडं. त्याला भयानक वाटलं आणि रडायला खूप लागलं. मामाजी घाबरू नको, मी आहो आणि माझ्या पाठीमागं परमेश्वर आहे म्हणलं. वाचवण्याचं काम ते करणार आहे, फक्त मी वाचवण्यानिमित्त माझं काम आहे म्हटलं. काढलं एक हात पाय कंबर काढत नेलं. मोबाईल गाडीची चाबी सकट त्याला सगळं उचललं आणि प्रायव्हेट दवाखान्यामध्ये त्याला ऍडमिट केलं. त्यावर आमचे कसे बाबा आमचे कार्य तात्पुरते करावं लागतील, नाही तर काम झाला माझा आणि कापूर तुझा असं करायचं नाही सेवकांना. म्हणून इथं असं सुंदर मार्गदर्शन झाले, अनुभव झाले, अजून बाकी आहेत. म्हणून आजच्या प्रसंगी येतात 2 शब्द पूर्ण करतो आणि सर्वांना नमस्कार करतो. नमस्कार.